राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 17 जून वार सोमवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। केळी पीक विमा धारकांना मिळणार अधिकची नुकसान भरपाई योजनेसंबंधीचा आदेश जारी, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। एकंदरीत पाहायला गेलं तर हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेसंबंधीचा आदेश शासनाने नुकताच जारी केलेला असून केळी पिकाला पूर्वीपेक्षा अधिकची नुकसान भरपाई मिळणार आहे। पूर्वी केळी पिकासाठी 1,40,000 रुपये विमा संरक्षण प्रति हेक्टर मिळत होते, तर आता विमा संरक्षित रक्कम 1,70,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून रोजी होणार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा। एकंदरीत पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेअंतर्गत सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17वा हप्ता येत्या 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला 18 तारखेला भेट देणार आहेत आणि याच दिवशी याच ठिकाणाहून नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करणार आहे। कपाशी क्षेत्र घटणार, शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल, सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता, कापूस लागवड ठरते नेहमीच तोट्याची। जर पाहायला गेलं तर एकेकाळी शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरतोय। आधी 7 ते 8 महिने चांगला दर मिळेल या आशेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही। ऐन लागवडीच्या काळात ही परिस्थिती असल्याने यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। राज्यात वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला येलो अलर्ट। एकंदरीत पाहायला गेलं तर मान्सून राज्याच्या बहुतांश भागामध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची गती थांबलेली आहे। विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे। तसेच राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा व येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, लवकरच मिळणार पीक विमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर यावर्षी 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत। या 50 लाख शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने 2,086 कोटी 54 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे। हा पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। लोकसभेला फटका तरी थांबेना कांद्याचा खेळ खंडोबा। जर पाहायला गेलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटांचा वांदा केल्यानंतरही केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरू आहे। केळीच्या दरात 3 दिवसातच घसरण, 2,000 रुपये प्रति क्विंटलवरून 1,700 रुपयांवर दर, व्यापाऱ्यांची मनमानी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर केळी मालाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली होती, त्यामुळे बाजारामध्ये 2,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचलेले होते। यानंतर 3च दिवसांनी केळीच्या दरामध्ये 300 रुपयांनी घसरण होऊन भाव 1,700 रुपये प्रति क्विंटल झालेले आहेत। व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। रेशीम उत्पादनाने शेतकरी होत आहेत मालामाल, 500 ते 600 रुपये किलोचा दर, शासनाच्या पुढाकारामुळे लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची निवड करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना यश देखील मिळत आहे। यातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। गत वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 640 एकरावर रेशीम लागवड झालेली होती। आतापर्यंत 850 एकरावर रेशीम लागवड करण्यात आलेली असून यावर्षी 400 एकरावर लागवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दर निश्चितीचे अधिकार। एकंदरीत जर पाहायला गेलं तर उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व NCCF या 2 संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला। मात्र कांद्याचे दर निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकारच सरकारने काढलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे। पेरणीसाठी बी बियाणे खते कोणी उधार देतं का, बळीराजाची विनवणी, मोफत बियाणे ऑनलाईन प्रणालीमध्ये अडकले। जर पाहायला गेलं तर मान्सून दाखल झालेला आहे। पेरणीची लगबग सुरू असताना अनेक शेतकऱ्यांजवळ पेरणीची सोय नाही। शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप या शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, हरभरा विक्री अभावी घरातच पडून आहे। बँकेचे मागील कर्ज भरले नसल्याने पीक कर्ज देखील मिळत नाही, त्यामुळे बी बियाणे खते कुणी उधार देतं का असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। विक्रेत्यांनो खबरदार, बोगस खते बियाणे विकाल तर कारवाईसाठी कृषी विभागाचे पथक तयार।
एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कृषी केंद्रावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्यामुळे खरीप हंगामामध्ये खते बियाणे उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लिंबू 500 ते 9000 रुपये प्रति क्विंटल दराने जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लिंबाला किमान 500 ते कमाल 9000 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळत आहे। मान्सूनची बहुतांश राज्यात मजल मात्र चाल मंदावली। पूर्व विदर्भासह खानदेशात प्रतीक्षा कायम। जर पाहायला गेलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतलेली आहे। मान्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मजल मारलेली आहे। तसेच मान्सूनची चाल मंदावलेली असून वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे। पावसाने सलामी दिली पण धरणांची पातळी नाही वाढली। मोठ्या पावसाची प्रतीक्षा, 3% पाणी साठा। जर पाहायला गेलं तर 1 जूनपासून चांगल्या पावसाला सुरुवात झाली असली तरी त्याचा लाभ लहान मोठ्या धरणांना झाला नाही। अद्याप धरणे ज्योत्याखालीच असून केवळ 3% जिवंत पाणी साठा शिल्लक आहे। पावसाळ्याची सुरुवात मरत पावसाने झाली असल्याने पुढील काळामध्ये मोठे पाऊस होऊन धरणे भरतील अशी सकारात्मक आशावाद शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे। उगिरड्यातून कमवा सोने, 1 ट्रॅक्टरसाठी 4000। शेणखताला आला भाव, शेतकऱ्यांकडून मागणी वाढली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर रासायनिक खतांचा वापर वारेमाप वाढलेला आहे। रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली असली तरी जमिनीची कस मात्र कमी होत आहे। त्यामुळे जमिनीची कस आणि सुपीकता कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी शेणखताकडे वळलेले आहेत। मात्र शेणखताची मागणी अचानक वाढल्याने या शेणखताला आता सोन्याचे भाव असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे। फळ पीक विमा दुष्काळी अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालेली होती। शासनाने फळ पिकांचा विमा व दुष्काळी अनुदान मंजूर केलेले होते, परंतु शेतकऱ्यांची केवायसी व इतर तांत्रिक कारणाने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत। ही अडचण दूर करून लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला कडाडला, कोथिंबीर 100वर, भेंडी, गवारी, वांगे, बटाटे, टोमॅटोसह पालेभाज्याही महागल्या। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसाच्या तोंडावर भाजीपाल्याचे भाव कडाडलेले आहेत। आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। सध्या कोथिंबीरने 100 गाठलेली असून भेंडी, गवार, वांगे, बटाटेही महागलेले आहेत। बहुतांश भाजीपाल्याचे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातून भाज्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।